रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद जाधव, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर आपण आता आलो आहे अण्णा शिरसट यांच्या केळीमध्ये. तर केळीला आपण ह्या रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल चालू केलं होतं. त्याला शेड्यूल चालू केल्यापासून काय काय ग्रोथ झाली हे त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव अण्णा शिरसट शेटपळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. अजित कंपनीची केळी लागवड केलेली आहे. साधारणतः 1238 रोपे त्या क्षेत्रात लागलेली. पहिल्यांदा मी रासायनिक खतं वापरत होतो, पण पावसाच्या काही कारणामुळे ह्याच्यामुळे त्याला काही ग्रोथ आलेला नव्हता. नंतर आम्ही आमचे जावाई जाधव भेटल्यानंतर त्यांना दाखवले. त्यांना केळीचा जरा अनुभव होता त्यांच्या गावाकडं. दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं ही रामा ॲग्रोचं तुम्ही वापरून बघा. नंतर आम्ही वापरण्यात सुरुवात केली. साधारणतः 4 डोस झाल्यात, 1.5 महिना झाला असेल की रामा ॲग्रोचं आम्ही वापरतोय. तर त्याच्यापासून आमच्या केळीचे बुंद बी मोठी पडली, त्याचा ग्रोथ चांगला आला, पोगा चांगला आला, पानाची रुंदी चांगली आली. साईज काय झाली ती बुंद्याच्या साईज बरोबर ही जी काय समजा काळुकी दिसती, तुम्हाला जी पानाची ग्रोथ दिसती, पानातलं अंतर दिसतंय, ही साधारणपणे 1.5 महिन्यात झालेला फरक आहे. ह्याच्या अगोदर रासायनिकवर वापरत असताना रासायनिकमधला फरक आणि रामा ॲग्रोटेकच्या जी काही उत्पादन वापरले आपण, केळी स्पेशल असेल, बायोसृष्टी असेल, बायोसमृद्धी असेल, ह्याचं शेतकरी मित्रांनी सांगितलं. त्याच्याबरोबर आपण याला स्टीम ग्रो, फ्रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन, त्याचबरोबर रामा गोल्ड आपण या सर्व शेड्यूल केलेलं आहे. आणि ह्या केल्यानंतर शेड्यूलमध्ये तुम्हाला जी दिसते ही जी बुंद्याची साईज वगैरे, ही रामा ॲग्रोटेकची साधारण 1.5 महिन्याची कमाल आहे. आपण ह्या केळीला खर्च केला आहे, त्याच्यातनं तुम्हाला असं फायदा झाला असं वाटतं का? नाही, समाधान झाली. पहिलं 1.5 महिन्यात जो तुम्ही रासायनिकवरचा खर्च केला रासायनिकला, त्याच्यापासून फायदा झाला? त्याच्यापासून नाही काय, पण ह्या रामा ॲग्रोमुळे चांगला ग्रोथ दिसतोय आणि फायदा. आणि पुढं भविष्यात माझा अंदाज एक घड बी चांगला लागन बुंद्याप्रमाणे. आत्ता तुम्हाला तो तुमच्या डोळ्याला जो रिझल्ट दिसत आहे, म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच केळी लावताय, त्याच्यात काय म्हणजे कसं वाटतं आता हे? नाही, आता चांगलं वाटतंय ना. पहिल्यांदाच केळी लागल्यानंतर असं इतकं मोठं जे काय समजा दिसतंय, हिरवळ पानाची साईज चांगली दिसते, ओके मध्ये झाली. सर, रामा ॲग्रोटेकची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला कसा विश्वास ठेवा रामा ॲग्रोटेकवर? सुरुवातीला पहिला डोस दिल्यानंतर दुसऱ्या डोसच्या टायमाला त्याचा ग्रोथ वाढला, पानं मोठी झाली, रुंद झाली. लगे काय बुडका मोठा नव्हता झाला, पण स्टार्टला एक डोस दिल्यानंतर पानं रुंद झाली आणि त्याचा पोगा व्यवस्थित सरळ चालायला लागला. बरं, जे खाली बारकी झाड राहिली होती छोटी, ती त्याला ग्रोथ भेटली का? त्याचं ग्रोथ होऊन उंची वाढली त्याची. उंची वाढली म्हणजे परत ह्या लेवलला येण्याचा प्रयत्न झाला. 1-2-4 सोडले तर बाकीचे सगळे परत लेवल धरून चालले. जे लहान मोठी झाली होती ती सगळी एका जागेला आली. आणि ह्याचं जे काय समजा वाटतं भविष्यात उत्पन्नात काय फरक वाटेल का, होईल का? उत्पन्नात 100% फरक पडणार की. त्याचं मूळ चांगले म्हणल्यानंतर त्याचं उत्पन्न 100% वाढणार की. ठीक आहे. आणि जे आपण समजा उत्पादनं दिली त्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं आपण? केळी स्पेशल दिलं, समजा मायक्रो न्यूट्रिएंट 555 दिलं, फ्रूट मॅजिक दिलं. ह्याचा जो खर्च आहे, मोदक दिलं. ह्याचा जो खर्च आहे तो खर्च रासायनिक पेक्षा कमी वाटतं, जास्त आहे? ताळा मिळत जास्त वाटत नाही किंवा लय जास्त असं नाही ना? ताळा मिळते. असं काय आम्ही मुलाखत घेतोय म्हणून असं लय आगाऊ बोलत नाही आम्ही. व्यवस्थित दिसतंय, असं पीक दिसतंय त्याचं हे करायचंय. जे आहेत ते सांगतो, जे पीक दिसतंय ना त्यालाच हे करतोय. म्हणजे असं नाही की म्हणजे आपल्याला जाहिरात करण्याचा हेतू नाही. जाहिरात करा म्हणजे व्हिडिओ म्हणजे माझी शूटिंग चालली ना असं तसंतलं नाही. काय समोर दिसतंय ना सगळं केळीचं, स्वतः समक्ष बघितलं तरी चालतंय. तर मित्रांनो, आता आपण हार्वेस्टिंग पर्यंत अजून 1-2 व्हिडिओ ह्या बागेचे करणार आहोत. शेवटपर्यंत 2-3 व्हिडिओ होतील. तर ज्यांना कोणाला बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करू शकता. 100% वापरा. मला अनुभव आला. माझ्या ऊसाला सुद्धा मी आता वापरायला सुरुवात केलेली आहे रामा ॲग्रोच. मी युरिया टाकला नाही, काय नाही, त्याचा बी ग्रोथ चांगला चाललाय. शेतकरी मित्रांचे आता नवीन केळीचे प्लॉट असतील किंवा लागण असेल, त्यांनी एकदा खाली दिलेल्या माझ्या नंबरला संपर्क करून किंवा रामा ॲग्रोटेकच्या कस्टमर केअरला फोन करून एकदा अवश्य माहिती घ्यावी. आणि ज्याची वाढ थांबली किंवा वाढ खुंटली, पिकामध्ये समजा दुसऱ्या काही बाकीच्या अडचणी असतील, एखाद्या पिकामध्ये केळीच नाही बाकी सर्वच पिकामध्ये काही अडचणी असतील, तर एकदा फक्त रामा ॲग्रोटेकच्या शॉपला व्हिजिट करा आपल्या शेटपळगडे आणि त्याची समस्या जाणून घ्या. आपण प्लॉट व्हिजिट करून तिथं समस्याचं निरसन करून आपण त्याला रामा ॲग्रोटेकची योग्य उत्पादनं देण्याचा प्रयत्न करू. अगदी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल याच्याकडे आपण प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रामा ॲग्रोटेकची कंपनी किंवा रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारचे व्हिजिट चार्ज शेतकऱ्याकडून घेत नाही. जे काय असेल ते व्हिजिट चार्ज मोफत असतात.
कधीही केव्हाही आणि कुठेही. तर तुम्ही जे रामारोडची उत्पादनं वापरली आणि ह्याची माहिती दिली किंवा शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचावी म्हणून त्याबद्दल धन्यवाद.